श्री शाहू महाराज हायस्कूल भोकर. विषय विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 इयत्ता 10वी. आज आपण प्रकरण क्रमांक 4 पर्यावरणीय व्यवस्थापन या अंतर्गत परिसंस्था, पर्यावरण व परिसंस्थेचा संबंध, पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता व जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्र या बाबींचा अभ्यास करूया. परिसंस्था पुनरावलोकन. जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया हे सर्व मिळून परिसंस्था तयार होत असते. परिसंस्थेत प्रत्येक घटकाची भूमिका महत्त्वाची असून अन्ननिर्मिती करणाऱ्या वनस्पती जेवढे उपयुक्त असतात तेवढेच त्यांना खाणारे शाकाहारी प्राणी म्हणजेच हरिण, शेळ्या मेंढ्या, गाई म्हशी, घोडे, उंट असे प्राणीसुद्धा महत्त्वाचे असतात. या शाकाहारी प्राण्यांची संख्या प्रमाणाबाहेर वाढू न देणारे वाघ, सिंह यासारखे हिंस्र प्राणीसुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात. निसर्गात आढळणाऱ्या अळ्या, अस्वच्छ ठिकाणी आढळणारे जीवजंतू, वाळवी, शेणातील किडे यांचासुद्धा खरंच उपयोग असतो का, असा प्रश्न आपणास कधीतरी पडला असेलच. पण हे जीव जरी घाणेरडे वाटले तरीही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. कारण का, ते मुख्यतः निसर्गाची साफसफाई करतात. म्हणजेच आपल्याभोवती असणाऱ्या या घटकामुळेच आपले अस्तित्व आहे. यासाठी सर्व घटकांची योग्य ती काळजी आपण घेतली पाहिजे. उदाहरणार्थ, दक्षिण भारतामध्ये विविध राज्यात मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. तेथील भात पिकावर अन्नासाठी मोठ्या प्रमाणावर नाकतोडे येतात. त्याचबरोबर तेथील शेतीमाल चिखलात नाकतोडे यांचा भक्ष्य म्हणून उपयोग करण्याकरता बेडकांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि आवडते खाद्य म्हणून बेडकांच्या भक्षणासाठी सापही तेथे असतात. जर अचानक तेथील बेडकांची संख्या कमी झाली तर काय परिणाम होईल, तर त्या ठिकाणची जी परिसंस्था आहे ती असंतुलित होईल. पर्यावरण ही एक अत्यंत व्यापक संज्ञा असून आपल्या सभोवताली असलेल्या भौतिक, रासायनिक व जैविक घटकांनी मिळून पर्यावरण बनत असते. थोडक्यात पर्यावरण म्हणजे सभोवतालची परिस्थिती होय. तिच्यात अनेक सजीव, निर्जीव, नैसर्गिक व मानवनिर्मित घटकांचा समावेश होतो. पर्यावरणाचे मुख्यतः 2 प्रकार पडतात. एक म्हणजे नैसर्गिक किंवा प्राकृतिक पर्यावरण आणि दुसरा प्रकार म्हणजे मानवनिर्मित पर्यावरण. नैसर्गिक पर्यावरणात हवा, वातावरण, पाणी, भूमी, सजीव इत्यादी बाबींचा समावेश होतो. यातील जैविक आणि अजैविक घटकामध्ये सतत आंतरक्रिया घडून येत असते. त्यांचे परस्पर संबंध फार महत्त्वपूर्ण असतात. मानवनिर्मित पर्यावरणाचा देखील नैसर्गिक पर्यावरणावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव पडतच असतो. मूलतः पर्यावरणात 2 प्रमुख घटकांचा समावेश होतो. नंबर 1 जैविक घटक व नंबर 2 अजैविक घटक. पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील आंतरसंबंधांचा अभ्यास करण्याच्या शास्त्रास आपण परिस्थितिकी म्हणजेच इकॉलॉजी असे म्हणतो. परिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते त्यास परिसंस्था म्हणजेच इकोसिस्टीम असे म्हणतात. पर्यावरणात अनेक परिसंस्थांचा समावेश होतो. काही परिसंस्थांचा अभ्यास आपण मागील इयत्तामध्ये केलेला आहे. जर विचार केला तर पाण्याचे एखादे लहान डबकेसुद्धा एक परिसंस्थाच असते. तर आपली पृथ्वी ही सर्वात मोठी परिसंस्था आहे. थोडक्यात एखाद्या निश्चित भौगोलिक क्षेत्र व्यापणाऱ्या प्रदेशावरील जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यामधील आंतरक्रिया हे सर्व एकत्र येऊन परिसंस्था बनते. पर्यावरणातील जलचक्र, विविध वायुचक्र जसे की कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र, ऑक्सिजन चक्र अशी नैसर्गिक चक्रे अखंडपणे चालू राहिली
की पर्यावरणाचे संतुलन टिकून राहते. परिसंस्थेतील विविध अन्नसाखळ्यामुळे ही पर्यावरण संस्था कायमचं संतुलन राखते. निसर्गाच्या अस्तित्वाशिवाय मानवाचे अस्तित्व ही अशक्यप्राय बाब असून त्यामुळे नैसर्गिक पर्यावरणाचा समतोल बिघडू न देता त्याचे जतन करणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे. असे म्हटले जाते की आपल्या पूर्वजाकडून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नसून ती आपणास पुढच्या पिढीकडून उसनवारीवर मिळालेली आहे. म्हणूनच आपल्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी ती ठेव सांभाळायची आहे हे आपण कदापि विसरून चालणार नाही. पर्यावरणामध्ये असणारे काही नैसर्गिक घटक आणि काही मानवनिर्मित दूषित घटक जेव्हा पर्यावरणास हानी पोहोचवतात तेव्हा पर्यावरणामध्ये समाविष्ट असलेले अनेक घटकामध्ये असमतोल निर्माण होतो आणि त्याचा परिणाम हा त्या घटकांच्याच म्हणजे मुख्यत्वे जैविक घटकांच्या अस्तित्वावरच होत असतो. आज पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा परिणाम होऊन बऱ्याच पर्यावरणीय समस्या निर्माण झालेल्या आहेत. पर्यावरणीय प्रदूषण ही त्यापैकीच एक प्रमुख समस्या असून सर्वसाधारणपणे कोणत्याही वस्तूचे वा पदार्थाचे दूषितीकरण करणे म्हणजेच प्रदूषण होय. पर्यावरणीय प्रदूषण म्हणजे नैसर्गिक घटना अथवा मानवाच्या कृतीमुळे सभोवतालच्या पर्यावरणात झालेला अनावश्यक आणि अस्वीकार्य बदल होय. म्हणजेच हवा, पाणी, जमीन इत्यादींच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मामध्ये तसेच मानव आणि इतर सजीव यांना घातक ठरतील असे प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष बदल घडून येणे, मानवी लोकसंख्येचा विस्फोट, वेगाने होत असलेले औद्योगिकीकरण, नैसर्गिक संसाधनाचा अनिर्बंध वापर, जंगलतोड, अनियोजित नागरीकरण अशी अनेक कारणे पर्यावरणीय प्रदूषण घडवून आणत असतात. प्रदूषण ही खूप व्यापक संकल्पना असून हवा, पाणी, ध्वनी, किरणोत्सारी पदार्थ, जमीन, औष्णिक, प्रकाश, प्लॅस्टिक असे विविध प्रकारचे प्रदूषण आपणास आढळून येते. या सर्वांचा विपरीत परिणाम हा सर्व सजीव आणि त्याच्या अस्तित्वावर होत असतो. यातूनच आज पर्यावरण संवर्धनाची गरज निर्माण झालेली आहे. पर्यावरण संवर्धनाची गरज, नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. पर्यावरण संवर्धनासंबंधीचे कायदे सर्वसामान्यांना माहिती नसतात. पर्यावरण संवर्धनामध्ये लोकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असणे अत्यंत आवश्यक आहे. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन ही एक प्रभावी लोकचळवळ झाली तरच पर्यावरणीय समस्यांना उत्तरे मिळू शकतील. याकरिता लहान वयापासूनच मुलांमध्ये पर्यावरणाविषयी माहिती, प्रेम, सकारात्मक दृष्टिकोन ही मूल्य रुजवली पाहिजेत. तरच उद्याची पिढी पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणारी असेल. अर्थात हे सर्व साध्य करण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून जनजागृती होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आज जगातील सर्व विकसित, विकसनशील व अविकसित देशांनी पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली असून त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत. या देशांनी पर्यावरण रक्षणाची आपली धोरणे निश्चित केली असून त्यासाठी आवश्यक ते कायदेसुद्धा करण्यात आलेले आहेत. इतिहासामध्ये डोकावताना 1972मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने स्टॉकहोम येथे भरवलेल्या मानवी पर्यावरणावरील परिषदेमध्ये पहिल्यांदाच पर्यावरणविषयक समस्यावर चर्चा केली आणि त्यातूनच युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम याची स्थापना करण्यात आली. नंतरच्या काळात भारतात 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये पर्यावरणीय प्रश्नावर चर्चा करण्यात आली आणि पर्यावरण सुसूत्रीकरण समितीच्या माध्यमातून स्वतंत्रपणे पर्यावरण विभागाची स्थापना करण्यात आली.
1985 पासून पर्यावरण आणि वन मंत्रालय पर्यावरण आणि वनविषयक कार्यक्रमांचे नियोजन करणे, प्रवर्तन करणे व प्रबोधन करण्याचे कार्य अविरतपणे करत आहे. पर्यावरण संवर्धन ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. पर्यावरण आणि मानव यांचा संबंध मानवाच्या अस्तित्वापासूनच आहे. पृथ्वीवर मानवाचे पाऊल पृथ्वीच्या निर्मितीच्या बराच कालावधीनंतर पडले. मानवाने पृथ्वीवर वावरत असताना आपली बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती या गुणांच्या आधारावर इतर सजीवापेक्षा आपले स्थान महत्त्वपूर्ण ठरविले. आपल्या गुणांच्या आधारावर त्याने निसर्गावर प्रभुत्व स्थापन केले. निसर्गाने मानवाला जी वेगवेगळ्या प्रकारची साधनसंपत्ती दिली, त्या साधनसंपत्तीचा त्याने पुरेपूर वापर करून घेतला. सुखी समृद्ध जीवन जगण्याच्या प्रयत्नात तो निसर्गाकडून जेवढे घेता येईल तेवढे घेतच राहिला आणि या प्रक्रियेत मात्र नैसर्गिक पर्यावरणाची हानी होण्यास सुरुवात झाली. यातूनच पर्यावरणीय समस्या वाढत गेल्या. यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते, ती म्हणजे आज पर्यावरण समतोलामध्ये मानवाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडवण्याचे काम जर मानवाने केले असेल तर त्याचं रक्षण करण्याचं, संवर्धन करण्याचं कामसुद्धा मानवाचंच आहे. बऱ्याचदा आपण करीत असलेली कृती ही पर्यावरणासाठी घातक आहे ही गोष्टच सर्वसामान्य लोकांना माहिती नसते व अजाणतेपणे काही पर्यावरणविषयक धोकादायक कृती त्यांच्या हातून घडून जाते. आता आपण पर्यावरण संवर्धनासंदर्भात निर्माण केलेल्या काही कायद्यांचा अभ्यास करूया. वनसंवर्धन कायदा 1980 याद्वारे वनसंरक्षणासाठी वनासाठी आरक्षित जागा इतर कोणत्याही कारणासाठी न वापरण्याची बंधने घालण्यात आलेली आहेत. उदाहरणार्थ, केंद्र सरकारच्या परवानगीनेच खाणकाम करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. या कायद्याचा भंग करणाऱ्यास किंवा त्यास गुन्हेगार ठरवून त्या व्यक्तीस 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्याची तरतूदसुद्धा करण्यात आलेली आहे. पर्यावरण संरक्षण कायदा 1986 प्रदूषणावर नियंत्रण आणणे, पर्यावरणास हानी पोहोचविणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांवर कारवाई करणे या उद्देशाने हा कायदा तयार केला असून या कायद्यानुसार कोणत्याही उद्योगास, कारखान्यास अथवा व्यक्तीस निर्धारित मापदंडापेक्षा अधिक प्रदूषके वातावरणात सोडण्याचा अधिकार नाही. या कायद्यातील नियमांचे व कलमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस 5 वर्षापर्यंतच्या कारावासाची किंवा 1,00,000 रुपयापर्यंतच्या आर्थिक दंडाची शिक्षा करण्याची तरतूद आहे. पर्यावरणविषयक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना 2010 करण्यात आलेली आहे. ह्यानंतर ध्वनी प्रदूषण नियम आणि नियंत्रण नियम 2000. नंबर 2 जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन आणि हाताळणी नियम 1998 आणि नंबर 3 ई कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम 2011 असे कायदे करण्यात आलेले आहेत. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार कलम 49 अ नुसार दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांच्या व्यापारावर पूर्णतः बंदी घालण्यात आलेली आहे. कलम 49 ब नुसार वन्य प्राण्यांच्या कातडीपासून किंवा अवयवापासून बनविलेल्या वस्तूंच्या वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे. कलम 49 क नुसार जर एखाद्या व्यापाऱ्याकडे दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या वस्तूंचा साठा असेल तर तो त्वरित जाहीर करणे बंधनकारक ठरविण्यात आलेले आहे. यानंतर एका लहान माणसाच्या मोठ्या गोष्टीचा अभ्यास करूया. आसाम राज्यामध्ये आदिवासी भटक्या जमातीत जन्म घेतलेला जादव मोलाई पय्यांग नावाचा हा एक कर्तबगार माणूस 1963ला जन्मला. मोलाई जाधव वयाच्या 16व्या वर्षापासूनच जंगल कामगार म्हणून काम करीत होता. गावाजवळून वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीला महापूर आल्याने तेथील असंख्य साप मृत्युमुखी पडले. यावर उपाययोजना म्हणून मोलाईने प्रथम बांबूची केवळ 20 रोपटी लावली.
सन 1979मध्ये सामाजिक वनीकरण विभागाने त्या भागातील 200 हेक्टरवर वनीकरणाचा प्रकल्प सुरू केला. त्याची देखभाल करणारे मोलाई हे सुद्धा इतर जंगल कामगारासोबत होते. ही योजना थांबवल्यानंतरसुद्धा मोलाईचं कार्य मात्र अविरतच सुरू राहिले. झाडे लावणे व त्याची देखभाल करणे हे काम निरंतर चालू ठेवण्याचा परिणाम म्हणजे ज्या परिसरात एकही वृक्ष नव्हता त्या ठिकाणी या माणसाने सुमारे 1360 एकरचे जंगल तयार केले. आज आसाममध्ये जोरहाट येथील कोकिलामुख येथे हे जंगल मोलाईच्या 30 वर्षाच्या अथक प्रयत्नातून निर्माण झालेले आहे. या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री या प्रतिष्ठेच्या किताबाने सन्मानित करण्यात आलेले आहे. आज या जंगलाला मोलाई जंगल म्हणून ओळखले जाते. अनेक माणसे मिळून अख्खे जंगल नष्ट करतात, पण एका माणसाने मात्र मनात आणलं तर त्याला अख्खे जंगल निर्माण करता येऊ शकते हे मोलाईने सिद्ध करून दाखवलेलं आहे. पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी. पर्यावरणीय प्रदूषणाचा सर्वात घातक परिणाम हा सजीवावर होत असतो. आपल्या परिसरात याची काही उदाहरणे तुम्ही पाहिली आहेत का? आपली सजीवसृष्टी ही विविधतेने नटलेली आहे. त्यात अनेक प्रकारचे वनस्पती, प्राणी अस्तित्वात होते. आज आपण पाहतो की आपल्या मागील पिढ्याकडून ऐकलेले विशिष्ट असे प्राणी आणि वनस्पती आपणास पाहावयास मिळत नाहीत. याला जबाबदार कोण आहे? निसर्गामध्ये आढळणाऱ्या एकाच जातीच्या सजीवामधील आनुवंशिक फरक, सजीवांच्या जातीचे अनेक प्रकार आणि विविध प्रकारच्या परिसंस्था या सर्वामुळे त्या भागातील निसर्गाला जी सजीवसृष्टीची समृद्धी लाभते त्याला जैवविविधता असं म्हणतात. ही जैवविविधता 3 पातळ्यावर आपणास पाहावयास मिळते. नंबर 1, अनुवंशिक विविधता, जेनेटिक डायव्हर्सिटी. एकाच जातीतील सजीवामध्ये आढळणारी विविधता म्हणजे अनुवंशिक विविधता होय. उदाहरणार्थ, प्रत्येक मनुष्य दुसऱ्या मनुष्यापेक्षा थोडा वेगळा असतो. पुनरुत्पादन प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सजीवामधील हे अनुवंशिक वैविध्य कमी झाले तर हळूहळू ती जातच नष्ट होण्याचा धोका निर्माण होतो. नंबर 2, प्रजातींची विविधता, स्पीसीज डायव्हर्सिटी. निसर्गामध्ये सजीवाच्या असंख्य प्रजाती आढळून येतात. यालाच प्रजातींची विविधता असे आपण म्हणतो. प्रजाती विविधतेमध्ये वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांच्या विविध प्रकारांचा समावेश होतो. नंबर 3, परिसंस्थेची विविधता, इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. प्रत्येक प्रदेशात अनेक परिसंस्था असतात. एखाद्या प्रदेशातील प्राणी आणि वनस्पती, त्यांचा अधिवास आणि पर्यावरणातील फरक यांच्या संबंधातून परिसंस्थेची निर्मिती होते. प्रत्येक परिसंस्थेतील प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव व अजैविक घटक वेगवेगळे असतात. अर्थात नैसर्गिक व मानवनिर्मित अशा देखील 2 स्वतंत्र परिसंस्था असतात. सर्व सजीवसृष्टीच्या कल्याणासाठी मानवाची पर्यावरणाप्रती सकारात्मक भूमिका असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामध्ये पुढे काही भूमिका दिलेल्या आहेत. संरक्षक, संघटक, मार्गदर्शक, वृक्षमित्र यापैकी कोणती भूमिका आपल्याला करायला आवडेल व का? यानंतर देवराई म्हणजे काय याचा आपण अभ्यास करूया. देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन म्हणजे देवराई होय. हे परंपरेने चालत आलेले जंगल सरकारच्या वन खात्याने सांभाळलेले नसून समाजाने सांभाळलेले अभयारण्यच आहे. देवाच्या नावाने राखून ठेवलेले असल्याने या वनाला एक प्रकारचे संरक्षण कवच असते. भारताच्या केवळ पश्चिम घाटातच नव्हे तर संपूर्ण भारतात दाट जंगलाचे पुंजके आढळतात. भारतात अशा 13,000 पेक्षा अधिक देवराया नोंदविलेल्या आहेत. महाराष्ट्रात अशा देवराई कुठे कुठे आहेत अशा ठिकाणांची यादी करा. ह्या आकृतीमध्ये काही चिन्ह संकेत दिलेले आहेत.
पर्यावरण संवर्धन संदर्भात त्या चिन्हांचा अर्थ शोधा व इतरांना सांगा आणि अशा प्रकारचे इतर काही चिन्ह असतील तर त्यांचीसुद्धा यादी करा. जैवविविधतेचे संवर्धन आपणास कसे करता येईल तर त्यासाठी दुर्मिळ जातीच्या सजीवांचे संरक्षण करणे, राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये यांची निर्मिती करणे, काही क्षेत्रे राखीव जैवविभाग म्हणून घोषित करणे, विशिष्ट प्रजातीच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरू करणे, प्राणी व वनस्पतींचे संवर्धन करणे, कायद्यांचे पालन करणे व पारंपरिक ज्ञानाची नोंद करून ठेवणे या बाबी जर आपण लक्षात घेतल्या तर जैवविविधतेचे संवर्धन आपणाला सहजपणे करता येईल. आत्तापर्यंत या प्रकरणामध्ये आपण पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण संदर्भातील कायदे नियम काय आहेत याचा अभ्यास केला. समाजामध्ये स्वयंप्रेरणेने अनेक लोक एकत्र येऊन देखील हे कार्य करत आहेत. राज्यस्तरावर, राष्ट्रीय स्तरावर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक मोठ्या संस्थासुद्धा यामध्ये कार्यरत आहेत. त्यापैकी काही प्रसिद्ध संस्थांची नावे बघूया. स्वयंसेवी संस्था नंबर 1 बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मुंबई. नंबर 2 CPR एन्व्हायरमेंट ग्रुप न्यू चेन्नई. नंबर 3 गांधी पीस फाउंडेशन एन्व्हायरमेंट सेल दिल्ली. नंबर 4 चिपको सेंटर तेहरी गढ़वाल. नंबर 5 सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन अहमदाबाद. नंबर 6 केरळ शास्त्र साहित्य परिषद त्रिवेंद्रम. नंबर 7 भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन पुणे. आणि नंबर 8 विक्रम साराभाई कम्युनिटी सायन्स सेंटर अहमदाबाद. आता काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरण संस्थांची नावे बघूया. नंबर 1 निसर्ग आणि नैसर्गिक संसाधनांची आंतरराष्ट्रीय संवर्धन संस्था, जिचे मुख्यालय स्वित्झर्लंडमध्ये ग्लॅड या ठिकाणी आहे. नंबर 2 इंटर गव्हर्नमेंटल पॅनेल ऑफ क्लायमेट चेंज, मुख्यालय जिनिवा. नंबर 3 संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम, मुख्यालय केनियामधील नैरोबी या ठिकाणी. नंबर 4 वर्ल्ड लाईफ फंड, न्यूयॉर्क. नंबर 5 बर्ड लाईफ इंटरनॅशनल, मुख्यालय केम्ब्रिज. आणि नंबर 6 हरित हवामान निधी, सोंगडो, जी दक्षिण कोरियामध्ये आहे. ग्रीन पीस ही पर्यावरणाविषयी कार्यरत असणारी जगातील सर्वात मोठी संस्था असून 26 देशातील 25 लाखाहून अधिक व्यक्ती ग्रीन पीस या संस्थेचे सभासद आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पर्यावरण संवर्धन करण्यासाठी विविध पातळ्यावर प्रयत्न केले जातात. या विविध पातळ्यानुसार प्रयत्न करणाऱ्यांची एक विशिष्ट भूमिका असते. पुढे काही भूमिका मांडलेल्या आहेत. तुम्हाला त्यापैकी कोणती भूमिका पार पाडायला आवडेल? नंबर 1 टिकवणे म्हणजेच उपलब्ध साधनसंपत्ती टिकवून ठेवणे. नंबर 2 नियंत्रण म्हणजेच हानी रोखणे, हानी करणारी कृती थांबवणे आणि आपली मानसिकता बदलणे. नंबर 3 निर्मिती, पर्यावरणामध्ये हानी झालेल्या घटकांचे पुनरुज्जीवन करणे आणि नवनिर्माणासाठी प्रयत्न करणे. नंबर 4 प्रसार, यात शिक्षण, मार्गदर्शन, जागृती, अनुकरण, संघटन आणि प्रत्यक्ष सहभाग. नंबर 5 प्रतिबंध, यामध्ये संभाव्य धोके रोखणे, नवीन कृती कार्यक्रम आखणे आणि पर्यावरणाला हानी पोहोचवणारे घटक कोणते येतात त्यापासून प्रतिबंध करणे. आणि शेवट जतन करणे, म्हणजेच जे उरले आहे त्याचे जतन करणे किंवा हानी झालेल्या गोष्टींची पुन्हा हानी होऊ नये म्हणून उपाययोजना राबवणे आणि अज्ञात क्षेत्र टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे. जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे, हॉटस्पॉट्स ऑफ द बायोडायव्हर्सिटी. जगातील जैवविविधतेच्या संवेदनक्षम अशा 34 स्थळांची नोंद केली गेली आहे. या क्षेत्रांनी एकेकाळी पृथ्वीचा 15.7% एवढा भाग व्यापलेला होता. आज सुमारे 86% संवेदनक्षम क्षेत्रे आधीच नष्ट झाली आहेत. सध्या फक्त 2.3% पृथ्वीच्या पृष्ठभागावर संवेदनक्षम क्षेत्रांचे अखंड अवशेष शिल्लक राहिलेले आहेत. यामध्ये
1,50,000 वनस्पतींच्या प्रजाती समाविष्ट असून ज्या एकूण जागतिक स्तरापैकी 50% आहेत. भारताचा विचार करता 135 प्राणी प्रजातींपैकी सुमारे 85 प्रजाती ईशान्य प्रदेशातील जंगलात आढळून येतात. पश्चिम घाटात 1,500हून अधिक प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या प्रजातीही आढळून येतात. जगातील एकूण वनस्पती प्रजातींपैकी सुमारे 50,000 वनस्पती प्रजाती ह्या प्रदेशनिष्ठ असून जगातील ही जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे कोठे आहेत याविषयी आपणास अधिक माहिती मिळवावयाची आहे. धोक्यात आलेली देशातील 3 वारसास्थळे पुढीलप्रमाणे: गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू व केरळ या 5 राज्यांत व्याप्ती असलेला पश्चिम घाट हा खाण उद्योग व नैसर्गिक वायूच्या शोधासाठी सुरू असलेल्या कामामुळे धोक्यात आला आहे. तेथील आशियाई सिंह व रानगवे यांचे अधिवास धोक्यात येत आहे. नंबर 2. आसाममधील मानस अभयारण्यास धरणे व पाण्याचा होत असलेला बेसुमार वापर यांचा फटका बसलेला असून तेथील वाघ व एकशिंगी गेंडा यांना धोका उत्पन्न झालेला आहे. नंबर 3. पश्चिम बंगालमधील सुंदरबन अभयारण्य हे वाघासाठी राखीव आहे, पण धरणे, वृक्षतोड, अतिरिक्त मासेमारी व त्यासाठी खोदलेले चर यामुळे तेथील वाघ व पर्यावरणासमोर मोठे आव्हान उभे राहिलेले आहे. भारतातील नामशेष झालेल्या प्राण्यांची व पक्ष्यांची नावे मिळवा आणि ती सर्वांना सांगा. उदाहरणार्थ, धोक्यात आलेल्या प्रजातींचं वर्गीकरण. नंबर 1. संकटग्रस्त प्रजाती, इंडेंजर्ड स्पीसीज. या प्रजातींची संख्या अत्यंत कमी उरलेली आहे किंवा त्यांचा अधिवास इतका संकुचित झाला की विशेष उपाययोजना न केल्यास नजीकच्या भविष्यकाळात या प्रजाती नष्ट होऊ शकतात. उदाहरणार्थ, लॉयन टेल्ड वानर आणि तनमोर. नंबर 2. दुर्मिळ प्रजाती, रेअर स्पीसीज. या प्रजातीची संख्यासुद्धा बरीच कमी झालेली असून या प्रजाती स्थानविशिष्ट असल्याने जलद गतीने नामशेष होत आहेत. उदाहरणार्थ, रेड पांडा व कस्तुरी मृग. नंबर 3. संवेदनशील प्रजाती. या प्रजातींची संख्या अत्यंत कमी झालेली असून सातत्याने घटत आहे. सातत्याने घटणारी जीवसंख्या हेच या प्रजातीबाबत चिंतेचे कारण आहे. उदाहरणार्थ, पट्टेरी वाघ व गीरचे सिंह. नंबर 4. अनिश्चित प्रजाती. या प्रजाती धोक्यात असल्यासारख्या भासतात, मात्र बऱ्याच वेळा त्यांच्या वर्तनांच्या काही सवयीमुळे, उदाहरणार्थ बुजरेपणा किंवा लाजरेपणा, अशामुळे या प्रजातीबाबत कोणतीही विशिष्ट आणि ठोस माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही. उदाहरणार्थ, सेक्रू खार. मित्रांनो, 22 मे हा जागतिक जैवविविधता दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तुमच्या परिसरात आढळणाऱ्या विविध वनस्पती व प्राणी यांचं सर्वेक्षण करा व त्यांच्या वैशिष्ट्यांची नोंद ठेवा. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना ही संघटना विविध देशांतील धोक्यात आलेल्या वन्यजीव प्रजातींची यादी म्हणजेच रेड लिस्ट तयार करते. या यादीमधील गुलाबी प्रस्टे संकटग्रस्त प्रजातीसाठी आहेत, तर हिरवी प्रस्टे पूर्वी संकटग्रस्त असलेल्या व आता धोक्यातून बाहेर पडलेल्या प्रजातींची नावे दर्शवित असतात. विद्यार्थी मित्रांनो, पुढे काही म्हणी दिलेल्या आहेत, ह्या नेहमी लक्षात ठेवा व त्याप्रमाणे आपली वर्तणूक करा. उदाहरणार्थ, वृक्षनाश म्हणजे सर्वनाश, राखावया पर्यावरण, करा चला वनीकरण, वनश्री हीच धनश्री, पर्यावरण रक्षण हेच मूल्य शिक्षण, कागदाची काटकसर म्हणजे वृक्षतोडीला आवर, पर्यावरण रक्षणाची धराकास तरच होईल मानवाचा विकास, आरोग्याची गुरुकिल्ली शुद्ध हवा शुद्ध पाणी. जरा विचार करा, जागतिक वन्यजीव निधी WWF या संघटनेने
2008 साली एक अहवाल प्रकाशित केला आणि त्यानुसार गेल्या 35 वर्षामध्ये म्हणजे 1975 ते 2005 पर्यंत जगातील प्राण्यांच्या सर्वसाधारणपणे 30% प्रजाती नष्ट झाल्या आहेत. जर हे असंच सुरू राहिलं तर येणाऱ्या भविष्यकाळामध्ये काय होईल